अरे तू काय करते एकटीच इथं? दगड किती मारते दगड? असंच बसले होते. हा? असंच बसले होते. होय. म्हटलं जरा बसावं येऊन इथं शांत. आणि एवढं लांब शांत असंच नाही बसत कोणी पण. काय झालं? बसावं असं वाटलं. होय का? हा म्हणून बसले येऊन. काय तब्येत वगैरे बरी नाही का? तसं काय नाही, मस्त आहे. हा का? तरी म्हणलं तुझी तब्येत कसं काय व्यवस्थित नाही, बाकीच्यांची तब्येती खराब करणारीस तू. आहे की नाही? बोल काय म्हणते बघ. काय झालंय? काय पण नाही झालं. हा? इकडे काय बघ. नाही झालं. डोळ्यात पाणी, रडतीस? काय नाही झालं म्हणलं ना. रडतीस तू? घरी कोण काय बोललोय का? मला कोण काय बोलत नाही त्याला चांगलं माहिती. का रडते? काय नाही. सांगायचं नाही का? तसं काय नाही. मानस डोळे घालून का बोलत नाही? काय नाही झालं. तुला काय वाटतं? मला असं वाटतं की काहीतरी बिनसलंय, असं काहीतरी लागलंय म्हणाला तुझं. मला तरी सांग. सांगू? सांग. मी असं तुझ्या दुःखावर हसणार नाहीये. सांगू शकतेस. सांग की. ऐक बघ, मी ना कॉलेजच्या म्हणजे 2 वर्ष आधी एका मुलावर प्रेम करत होते. खूप प्रेम करत होते. हा, पण त्याचं प्रेम नव्हतं माझं. पण असं वाटत होतं की तो करतो माझ्यावर प्रेम. पण त्यानं कधीच केलं नाही. पण तो एवढं फ्री वागत होता ना, कुठंतरी मला असं वाटायचं की तो करतोय. पण त्याचं प्रेम दुसऱ्या कुणावर तरी होतं. मी त्याला खूप वेळा बोलायचा प्रयत्न केला, पण त्यानं कधी मला बोलायला चान्सच दिला नाही. मग काय, आयुष्यभर डोक्यात राहिलं तेच. त्याला जी आवडत होती ना, तेव्हा एकदा तो म्हणजे असं प्रत्येक गोष्ट तो मला फ्रीली सांगायचा, बोलायचा, फ्रेंड सारखा. असं कधीच कुठली गोष्ट लपवली नाही. मग एकदा असंच घरी येऊन मला सांगितलं त्यानं की मला एक मुलगी असं आवडते, तू बोलशील का त्याला? मी म्हटलं ठीक आहे, सांगेल. तेव्हा मला त्रास तर खूप झाला, कारण त्याच्या लाईफमध्ये मला कुठं जागा नव्हती हे मला त्या दिवशी समजलं होतं. मी तिला बोलायचा प्रयत्न केला. मी तिला घरी जाऊन बोलले तिला. बोलल्यानंतर त्यांची रुटीन चांगली लागली. तेव्हा कुठंतरी असं वाटलं की आपण त्याच्यासाठी योग्य नव्हतो, पण जी आहे ती तर योग्य त्याच्यासाठी आहे ना. तेव्हा समजलं की त्यांची रुटीन लागली चांगली, त्यांचं लग्न झालं, व्यवस्थित राहिले ते. तेव्हा मी ठरवलं इथून पुढं काही झालं तरी प्रेमात पडायचं नाही. काय पण झालं तरी, कदाचित माझं एकतर्फी प्रेम होतं हे असं समजलंस तू तरी चालेल. कळलं की त्याच्यासाठी दुसरी योग्य होती, आपण योग्य नव्हतो. मी अजून पण त्याला सांगू शकले नाही आणि सांगणार पण नाही. आणि इथून पुढे मी चुकून पण प्रेमात पडणार नाही, अजिबात नाही. विश्वास नाही माझा त्याच्यावर, नाही पडणार नाही. म्हणून मी नर्वस आहे. कळलं काय का? होणार? 10-15 मिनिटं तेवढंच नर्वस, परत विसरायचं, फ्रेश व्हायचं, परत चालू रुटीन.
थोडं शांत वाटतं इथं आल्यानंतर, असं सगळीकडे असं बघितल्यानंतर. पण आपलं प्रेम जर नाही भेटलं तर समोरच्या व्यक्तीला, ज्याला जो माणूस तुझ्यावर प्रेम करतोय त्या माणसाला तू प्रेम दिलं पाहिजे. मला वाटत नाही द्यावा, कारण जेवढं प्रेम आपण त्याच्यावर केलंय किंवा करतोय तेवढं दुसऱ्यावर होईल असं मला तर वाटत नाही. आणि माझ्याकडून तर होईल असं पण मला वाटणार. ही गोष्टी म्हणून नरस होतेस काय? हा, झालंय आता, संपलं त्या गोष्टी. बघा, जेव्हा तू बसली होती तेव्हा तिथं सूर्य होता, तो पण नाहीसा झाला. आता येणाऱ्या गोष्टी जाणाऱ्या गोष्टी जात राहतात, येत राहतात. जो आपल्या आयुष्यात नव्हता कधी, किंवा गेला आपल्या आयुष्यातून, ते कधी आपला नव्हताच. पण जो येणार आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे. असा व्यक्ती असेल तुझ्या आयुष्यात की तुला समजून घेणारा किंवा त्याच्यापेक्षाही तुझ्यावर जास्त प्रेम करणारा असू शकतो. त्याचं प्रेम फुकट घालायचंय, परत तुझ्यासारखाच आणखी एखादा तयार करायचंय का, जो इथं शेजारी येऊन पाणीकड नर्वस होऊन बघत बसेल. माझा विश्वासच नाही आता त्या गोष्टींवर. एकदा प्रेम केलं परत परत होईल असं माझ्याकडून तर वाटत नाही. तुला खरं सांगू का, बोल ना. त्या प्रेमावर माझा तर अजिबात विश्वास राहिला नाही आणि मी ठेवणार पण नाही इथून पुढे. कारण मी त्या गोष्टी अनुभवल्या आहेत, माझ्यासोबत घडलेल्या आहेत. आणि तुला पण एक सांगू का, तू जर कुणावर प्रेम करत असशील तर ती करू पण नको आणि करण्याचा प्रयत्न पण करू नको. नाहीतर माझ्यासारखं असं एकटीवून बसावं लागतं, झालेल्या गोष्टी निस्तारत बसावं लागतं. खरं सांगू, हा, त्या आठवणीत रडत बसावं लागतं. प्रेम तर झालेलं आहे आणि खूप जास्त झालेलं आहे. समोरच्या व्यक्तीला माहिती का नाही हे पण माहित नाही मला, पण झालेलं तर आहेच. आणि सांगायचा प्रयत्न कर मग, कोण असेल ती. कालपर्यंत विचार करतो सांगायचा, आजपर्यंत विचार करतो सांगायचा, पण आत्ता ठरवलं नाही सांगायचं कधीच. सांगणार पण कोणत्या भाषेत आहे, कसं सांगणार आहे, समजून तरी कसं सांगणार आहे. समज आता तू जिच्यावर प्रेम करतोस ती मुलगी मीच आहे. तुला सांगावंसं वाटतंय, बोलावंसं वाटतंय, सरळ साध्या सोप्या भाषेत सांगून टाकायचं ना जिला तुला सांगायचं आहे. नाही सांगता येणार तसं, आणि सांगायचंही नाही आता. जी प्रेम करतेस ती थांबवितच, कारण तू जिच्यामुळे तुला त्रास होतोय तो बी होणार नाही. तू जिच्यासाठी झुरतोयस ते पण थांबेल ना. कशाला तू तरी असं झुरत बसणार आहेस. समज आता जिच्यावर प्रेम करतोस ती पण तुला नाही म्हणली तर, त्यामुळेच नाही सांगायचं. मग नाहीची भीती म्हणते, ज्याच्यामुळं मी अनुभवलेल्या गोष्टीवरून तुला सांगते. एकदा विश्वास उडाला ना परत त्या गोष्टीवर मी तर विश्वास ठेवत. ती कोण पण असू देत, काय पण असू दे. सांगू का, खरंच बोलू का, हो म्हणेल कधी, काय माहित आता ती काय. तिच्या नाही म्हणण्याची पण भीती आहे. जर ती नाही म्हणली आणि तिच्या बरोबर जी माझी मैत्री आहे, जी मला जी जसं नजरेतून बघते, ती जर तिने ती जर नजर पाडली, म्हणजे ती नातच तुटून गेलं जेवढं आहे तेवढं पण, मग काय करू. त्याला आहे का कोणतं औषध. ती समजूतदार असेल तर समजून घेईल, ती फ्रेंडशिपचं नातं राहू देईल. नको रे, नाही. कारण मला जसं तिचं बरोबर आता नातं आहे ना, ते मला सोबत ठेवायचं. आणि जर मी तसं गोष्टी बोलून गेलो आणि तिने जर माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर जेवढं आहे तेवढं पण नाही. आणि तिची सवय झाली आहे मला आता. नाही, ती समजूतदार असेल तर समजून घेईल तुला. सांगू का, सांगून टाक. एकदा हातात देऊन बघ. नाही, आयुष्यभर नाही सोडणार होत. एकदा विश्वास ठेवून बघ,
प्लीज. नाही होणार माझ्याकडे. मी तुला एकाच गोष्टीनेही दुखवणार नाही. म्हणजे तुझ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. म्हणजे तुला आवड तुझी, तू रागवतेस कशावर, तू चिडतेस कशावर, म्हणजे तुला खूप दिवसापासून ओळखतोय मी. एक विश्वास ठेवून बघ, एकदा विश्वास ठेवून बघ फक्त. कारण जसं तो मुलगा तुझ्यासाठी आहे ना, तशीच तू माझ्यासाठी झालीस. पण त्याची जागा नाही ना कोण दुसरी घेऊ शकत. पण माझ्या आयुष्यात तो म्हणजे तू झालीस आता. तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला तुझ्या. तू एका कोणत्या तरी मुलावर प्रेम करतेस आणि म्हणजे खूप जास्त प्रेम करतेस. त्याची जागा शक्यतो नाही घेणार मी, पण त्याची जागा माझ्या आयुष्यात तू घे. हा हात मी आयुष्यभर नाही सोडणार. तुझ्या सुखदुःखात, तुझ्या अडीअडचणीत, सगळ्या गोष्टीत मी उभं राहणार तिथे. कारण जशी तो मुलगा तुझ्या आयुष्यात झालाय ना, तसा तू माझ्या आयुष्यात आहेस. तुलाही मी कोणत्याच गोष्टीमध्ये, कोणत्याच अशी कोणतीच किंमत नाही की जी तुला माझ्यापासून दूर ठेवू शकते. कारण मी प्रत्येक वेळेस फक्त तुझ्याच विचारात असतोय. असं नाही की खूप इमोशनली आहे, पण जेन्युइन सांगतो, खूप मनापासून सांगतो. खूप प्रेम करतो तुझ्यावर आणि आयुष्यभर करत राहीन. कधीच एकटं सोडणार नाही. मला विचार करायला वेळ दे. विचार 100% कर, पण हा हात असाच राहील याच्याबद्दल विचार कर. कारण त्याची जागा नाही घेऊ शकत मी तुझ्या आयुष्यातली, पण माझ्या आयुष्यातली त्याची जागा तू घेऊ शकतेस. कारण जशी तू त्याला समजतेस तसं मी तुला समजतो. त्यामुळे सांगतोय. कारण खूप खूप मनापासून आणि खूप विश्वासाने आणि मोकळ्या मनाने, असं चांगल्या मनाने प्रेम केलं तुझ्यावर. बघ, हा हात असाच राहील शेवटपर्यंत. तूही तशीच राहशील जशी माझ्या आयुष्यात. जेव्हा तू पहिल्या वेळेस तुला मी बघितलं होतं, जेव्हा तू पहिल्या वेळेस माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितलं होतंस, तेव्हापासून हा विश्वास असाच आहे आणि आयुष्यभर मरेपर्यंत असंच राहणार आहे. बघ, विचार कर. मी माझं बोललोय, फक्त एवढंच गोष्ट लक्षात ठेव की माझे एवढं प्रेम तो नाही करू शकत. जेवढं मी तुझ्यावर करतोय ना, नक्कीच तो तुझ्यावर कधीच करू शकत नाही आणि केलंही नसेल त्याने. आणि मी हे आज जेवढं तुझ्यावर प्रेम करतोय ना, तेवढं कोणावरच केलं नाही. खूप स्वप्न आहेत, खूप स्वप्न बघितले तुझ्याबरोबर आयुष्याची, मरण्यापर्यंतची स्वप्न बघितले. त्या स्वप्नांना प्लीज तडाद नको जाऊ दे. ठीक आहे, बघ, विचार कर आणि हा हात असाच राहील त्याची तू खात्री दे मला. बघ, माझी शेवटची आणि पहिली तूच आहे आणि आयुष्यभर शेवटची राहशील. शेवटी तुझी इच्छा. भारी वाटतंय बघ. सगळ्यातून आपण आज सुटलो. ठीक आहे. थोडं जरा छान वाटायला लागले. एकदाच झालो आपण रिकाम सगळ्या गोष्टीमधून, टेन्शन मधून. किती अडी अडचणी आल्या, सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नव्हत्या घडत. मग तर काय, आता जरा कुठेतरी भारी मनाला वाटायला. शांतता वाटते ना. छान वाटायला लागले जरा. मग काय, सुटलो एकदाच सगळ्या अडचणीतून. आपण तर सुटलो, पण बाकीच्यांचं काय? आता प्रत्येक माणसांचं असं नसते ना. ते तर आहे. आपण सुटलो, पण बाकीच्या मुला मुलींचं काय? हा ना. ते प्रत्येक गोष्ट आपण जसं फेस केली, त्या प्रत्येक गोष्ट ते फेस करत राहणार आहेत. आता प्रत्येक माणसाने आता जात पात धर्म असं म्हणजे
ह्या गोष्टीला प्रेमाला नाही मध्ये आलं पाहिजे पकडायला ना. पाहिजे ना. बरोबर आहे. आता तुझी जात वेगळी आहे, माझी जात वेगळी आहे. हा ना. आता प्रत्येक माणसाची विचारसरणी नसती तशी. खेड्यातील माणसांची वेगळी असती, शहरातील वेगळी असती, पण त्यात प्रेमाचा काय दोष आहे? बरोबर आहे ना. प्रेमाचा काय दोष? आता हे सर्व त्यांना बी समजायला पाहिजे ना. समजेल आज न उद्या सगळ्या गोष्टी समजतील सगळ्यांना, तेव्हा तेव्हा खरं आपण या गोष्टीतून मोकळं झालो असं समजायचं. कारण प्रत्येक माणसाचे आपले जे नातेवाईक आहेत, आपले घरातले येतं, त्या सगळ्यांना ते बर्डन असणार आहे की आपण वेगवेगळ्या जातीत लग्न वेगवेगळ्या केलं. जाती. ते पण आहे ना. एक सांगू का मी तुला? बोल ना. जेव्हा म्हणजे आपल्याला लग्न करायचं होतं ना, तेव्हा मला घरातले म्हणायचे की आमचा विचार कर, लोकांचा विचार कर, कशाला तू असं करते. तेव्हा कुठेतरी वाटायचे की हा बरोबर बोलतायत घरचे, योग्य बोलतायत. पण परत तुझा विचार आला की वाटायचे की होईल सगळं नीट, लग्न केल्यानंतर होईल सगळं व्यवस्थित. आता तू म्हणते म्हणून नाही, पण मी पण म्हणतो की मलाही असं कधीतरी वाटत होते की ज्या व्यक्तीने, ज्या आई वडिलांनी माझ्यासाठी एवढे कष्ट केले, काय केले, ते त्यांच्या डोळ्यात मी माझ्या मर्जीने अश्रू आणतोय. पण एक विचार तुझा बी येतो की बाबा सगळ्यांच्या विरोधात जाऊन ती मुलगी सोबत आहे माझ्या. सगळे भाऊ बहीण आई वडील या सगळ्यांच्या विरोधात जाऊन तू माझ्यासाठी त्यांच्याशी लढते ज्यांनी तुला जन्म दिला. तर मला वाटत होतं की त्या मुलीसाठी कुठेतरी स्टँड घ्यावा स्वतःसाठी. बरोबर केलं ना. प्रत्येकाने हेच करायला हवा, असाच विचार करायला पाहिजे. हे पण आई वडिलांचं बी ऐकलं पाहिजे. असं नाही की प्रत्येकाने जी गोष्टी, पण सिच्युएशन नुसार ज्या व्यक्तीला, ज्या नात्याला फ्युचर नाही ना, त्या नात्याला जागच्या जाग्यावर असं म्हणजे योग्य दिशा देऊन सोडलं पाहिजे. असं नाही की असं डायरेक्ट सोडलं पाहिजे. एखाद्या प्रत्येक माणसाचा पण जीव गुंतलेला असतो. आई वडील पण परत सपोर्ट करतात. त्यांना थोडे दिवस नर्वस वाटतं, लेकीनं असं केलं तसं केलं किंवा लेकाने केलं. परत एकदा त्यांचा संसार सुरळीत चालला की त्यांना बी छान वाटतं, ते पण घेतात ना मग समजून. आणि एक सांगतो तुला की प्रत्येक माणसाचं प्रत्येक बोलणं असं मनाव नाही घ्यायचं. कानावर आलेलं मनाव घेतलं ना तर आयुष्याचा खेळखंड होतो. तू विचार कर, सपोज आता एक माणूस उघडा चालला चौकातून, तर माणसं काय म्हणतात की बघ हा वेडाई उघडा चाललाय. आणि जर चांगले कपडे घालून, स्वतःच्या कष्टाने जर कपडे घालून जरी चालला चांगले, तरी मग माणसं काय म्हणतात हे बघ थाटात चाललाय, कोणाला रुबाब दाखवतोय वगैरे वगैरे. बरोबर ना. माणसांचं ऐकलं ना तर आपल्या आयुष्यावर परिणाम अजिबात करून घ्यायचा नाही. तू काल म्हणली होती की ज्या गोष्टींना तिथं सोडायचं तिथं सोडायचं. ज्या आपल्या पर्सनल आयुष्यात कोण आपल्याला खायला देत नाही, काय नाही. काही व्यक्ती असतात ज्यांना म्हणजे आपल्या आयुष्यात महत्वाचं स्थान दिलं पाहिजे, त्यांना नक्की द्यायचं. पण ज्या व्यक्तीमुळे आपल्याला त्रास होतोय, आपल्या कुटुंबाला त्रास होतोय, त्या व्यक्तीला कधीच महत्वाचं स्थान द्यायचं नाही. ते पण आहे ना, इम्पॉर्टंट आहे. बरं जाऊ दे, सगळं झालंय ना आता, आपल्या मनासारखं तर झालंय. त्यामुळे आता आपण सगळ्यांना सांभाळून घ्यायचं. आपण आता काय करायचं मग? एवढंच गोष्ट तुला सांगतो की आईबाप तुझे पण आहेत, आईबाप माझे पण आहेत. बरोबर आहे. तुझ्या आईबापांना मी माझ्या आईबाप म्हणून असं त्यांच्याकडे बघणार, माझ्या आईबापांना तू तुझ्या आईबाप म्हणून बघ. कारण माझी आई अशी की म्हणजे सगळ्याच गोष्टीत म्हणजे जर सुनेने मुलीची कमी भासू दिली नाही ना, तर सासू पण असं नाही का म्हणजे सुनेचा भेदभाव करत नाही मुलींमध्ये. नाही, चांगल्या दृष्टिकोनातून मी त्यांना सांभाळीन, बघेन. तू पण त्यांना चांगलं बघ. हो, मी पण चांगलं बघेन. म्हणजे माझे आई वडील म्हणूनच मी त्यांना बघेन. तेच पाहिजे. परत असं टोमणं नाही पाहिजे माणसांना, म्हणजे आईचं की बघ तुझ्या पसंतीने आणली बघ काय करते. बरोबर आहे. तिथं माझी नजर खाली जाईन, नाही जाऊ देणार तुझी नजर. हो तेच. मी एकदम असं म्हणजे माझे आई वडील जसं मी घरात राहते ना, तसंच इथं पण राहीन. इथं पण त्यांच्याशी त्याच स्वभावात वागेन. बस मग सगळं असं बी नसतं की सगळेच लव्ह मॅरेज म्हणजे खराब असते. तर काय काय चांगले असते, तर आपण चांगलं उदाहरण देऊ. आपणच त्यांना चांगलं पटवून देऊ की बाबा लव्ह मॅरेज मध्ये पण योग्यता असते कुठेतरी. हो 100%. ठीक आहे. ऐक ना, आतापर्यंत मी तुझ्या खूप कविता कागदावर लिहिलेल्या बघितल्यात. आणि म्हणजे असं मेसेजला वगैरे तू टाकत होतास मला. आता एखादी ऐकून दाखव ना. ऐकायची? हा, ऐकून दाखव. ठीक आहे, आज ऐकून दाखवतो तुला कविता. दाखव. सगळ्यांनाच ऐकून दाखवतो आज. हा, दाखव. मी कविता लिहिली होती एक, जी आज पहिल्यांदा तुझ्या समोर ऐकवतोय. आवडेल मला ऐकायला. तू येण्याआधी
नापीक जमिनींच्या भेगांसारखा होतो. तू येण्याआधी नापीक जमिनींच्या भेगांसारखा होतो, मग तू आली आयुष्यात अवकाळी पावसासारखी. या न्यूनगंड भरलेल्या फाटलेल्या वांझोट्या जमिनीला सुपीक करायला. माझे स्वप्न पूर्ण करायला तू आत्मात प्रयत्न करतेस. माझे स्वप्न पूर्ण करायला तू आत्मात प्रयत्न करतेस, पण या हरून बसलेल्या तिरस्कारी माणसासाठी तुझे स्वप्न का फासाव लटकवतेस आणि का भाग पाडतेस मला स्वतःचीच भूक करायला. माझी नजर कधीतरी इथंच होणार. माझी नजर कधीतरी इथंच होणार या किरमट वास येणाऱ्या उकिरड्यात. वासामुळे नागदापून देखील आली ना माझ्यासोबत तू, जीव गुदमरेल तुझा कायमचा या किळसवाण्या आयुष्यात. जरी आली ना माझ्या गरीब खाण्यात तू, जरी आली ना माझ्या गरीब खाण्यात तू, तर 4 बांगड्या आणि एका लुगड्या इतपतच लायकी आहे माझी. माझ्या म्हातारी या शेजारी बसली तर 4 घासात आणि ढीगभर प्रेमानं पोट भरल तुझं. पण माझ्या सुखासाठी तुझ्या आयुष्याचं सरण नको पेटूस. माझ्या सुखासाठी तुझ्या आयुष्याचं सरण नको पेटूस. तिकडं सुखाची भाकर मोडायची सोडून इकडं अर्ध्या भाकरीतही भागीदारी नको घेऊस. तिकडं सुखाची भाकर मोडायची सोडून इकडं अर्ध्या भाकरीतही भागीदारी नको घेऊस.